भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोशी धरण आणि आंबोरा गावात तयार करण्यात आलेला केबल ब्रिज क्षतिग्रस्त होण्यापासून थोडक्यात बसवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। काय आहे नेमकी बातमी पाहूया। भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या नवनिर्मित आंबोरा केबल ब्रिज व गोशी खुर्द धरण थोडक्यात बसवला। आम्ही असं का म्हणतो याला कारणही तसंच आहे, कारण वैनगंगा नदीवर कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे। हे बांधकाम स्वामी समर्थ कंपनी करत असून पुलाच्या बांधकामासाठी मोठमोठ्या मशिनरी तशीच क्रेन नदीपात्रात ठेवण्यात आल्या। तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात 2 दिवस आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीने आपले रूप धारण करत जे काही मिळेल त्यांना आपल्यासोबत वाहत घेऊन जात गेली। इतक्यातच कोरंबी गावाजवळ ठेवलेली 100 टन वजनाची क्रेन पुराच्या पाण्यात वाहून गेली। क्रेन पाण्यात वाहून जातात प्रशासन खळबळून जागे झाले। सगळीकडे धावाधाव झाली व मशीन कशी बशी पाण्याबाहेर काढण्यात येईल याची तयारी सुरू झाली। अखेर काही किलोमीटर अंतरावर क्रेनला पकडून पाणी अधिक असल्याने क्रेन काठाशी बांधून ठेवण्यात आले। ही क्रेन आणखी 4 किलोमीटर पुढे गेली असती तर आंबोरा केबल ब्रिज तुटला असता। इतकंच नाही तर ही क्रेन पुढे असलेल्या गोशीखुर्द धरणाला आदळली असती, त्यामुळे गोशीखुर्द धरणाला नुकसान झाले असते। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। इथून आपल्या 10 किलोमीटर वरती भंडाऱ्यामध्ये एका ब्रिजचं काम चालू आहे। तिथून नैसर्गिक आपत्तीमुळे फ्लड आला। त्या फ्लडमध्ये त्यांची क्रेन वाहून आली 100 टनाची। ती क्रेन जर इथं आली आंबोरा केबल स्टेला तर त्या ब्रिजला मोठा धोका होऊ शकतो। इथून जर खाली गेली गोसीखुर्दला तर गोसीखुर्द धरणालाही धोका होऊ शकतो। इथून ती 4 किलोमीटर वरती त्यांनी कॅच केलेली आहे, तर त्यांनी व्यवस्थित तिथंच कॅच करून ठेवावी ही माझी नम्र विनंती आहे। नदी पात्रात ठेवायला नाही पाहिजे होती। त्यांनी ज्यावेळेस फ्लड येण्याची शक्यता असते त्यावेळेस त्यांनी बाहेर काढायला पाहिजे होती ती क्रेन। पण पावसाळ्यात पूर परिस्थिती नेहमी उद्भवत असताना क्रेन नदी काठावर का ठेवण्यात आली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे।